महाराष्ट्रातलं सध्याचं राजकारण पाहता अनेकांना इच्छा झाली आहे आणि अनेकांना असं वाटतं की आपणही आमदार व्हायला काय हरकत आहे आणि त्यामुळे अनेकांची इच्छा असते की आमदार व्हावं, मात्र त्याच्याकडं माहिती नसते की नेमका अर्ज कसा भरायचा, कुठल्या बाबींची गरज आहे, कुठली कागदपत्र लागणार आहेत, याशिवाय डिपॉझिट किती असतं, काय न केल्यानंतर अर्ज सुरक्षित राहतो, काय केलं तर अर्ज बाद होतो. आणि यासाठी छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा प्रशासनाच्या वतीनं जे संभाव्य उमेदवार आहेत किंवा जे उमेदवार होऊ इच्छितात या सगळ्यांसाठीचं एक प्रशिक्षण या ठिकाणी आयोजित केलेलं होतं. आणि एबीपी माझाच्या माध्यमातून देखील आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की नेमका अर्ज कसा भरायचा आहे आणि काय काय गोष्टी, काय काय कागदपत्र त्यासाठी लागणार आहेत. माझ्यासोबत छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आणि निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. खरं तर अनेकांना प्रश्न पडलेला असतो की आपला अर्ज चुकू नये आणि अनेकांच्या मनात धाकधूक असते, तर चुकलं तर आपली संधी हुकेल. तर अर्ज नेमका कसा भरायचा काय सांगाल सर? आणि प्रशिक्षण नाही, त्याचसाठी आज आम्ही पूर्ण जिल्हाभरातील जे संभाव्य उमेदवार आहेत ज्यांना निवडणूक रिंगणात उतरायचं आहे त्यांच्यासाठी एक प्रशिक्षण सत्र आज सकाळी सकाळी आम्ही या ठिकाणी आयोजित केलं होतं आणि त्यामध्ये जवळजवळ 40 संभाव्य उमेदवार प्रशिक्षणाला उपस्थित होते. त्यांना आम्ही पूर्ण उमेदवारी अर्ज कशा पद्धतीनं भरायचा, भरण्यासंदर्भातले नियम काय आहेत, ते कधीपासून कधीपर्यंत भरता येऊ शकतं, ते भरत असताना सूचक किती कुणाला लागणार आहेत, एबी फॉर्मचं काय महत्त्व आहे, ते कधीपर्यंत दिलं पाहिजेत, प्रतिज्ञापत्र कसं भरायचं, या संदर्भातले सर्व जे बारकावे आहेत आणि जे कायदेशीर तरतुदीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत त्या सर्व बाबी त्यांना आम्ही समजावून सांगितलेलं आहे. एबी फॉर्मचं महत्त्व नेमकं काय आहे आणि कागदपत्र कुठली लागणार? नाही, एबी फॉर्म हा जो पक्ष आहे, राष्ट्रीय पक्ष ज्याला आयोगाने मान्यता दिलेली आहे आणि जो राज्य पक्ष जे मान्यता प्राप्त भारत निवडणूक आयोगाने दिलेले आहे त्याच्यासाठी त्यांच्या जे चिन्ह राखीव आहे त्यांच्यासाठी त्या राखीव चिन्हावर त्या पक्षाच्या वतीनं जर लढवायचं असेल तर एबी फॉर्म त्यांच्याकडून पक्षामार्फत दिला जातो आणि ज्यांचा एबी फॉर्म आहे त्यांनाच त्या पक्षाचं अधिकृत उमेदवार म्हणून आम्हाला त्याचा अर्ज मंजूर करता येतो. त्यांनी एखाद्या उमेदवाराने त्या पक्षाचा उमेदवार म्हणून अर्ज भरला आणि त्यावेळेच्या आत जर त्यांना निर्धारित वेळेमध्ये किती वेळात एबी फॉर्म द्यावा? एबी फॉर्म उमेदवारी अर्ज भरण्याचा जो शेवटचा दिवस आहे त्याच्या 3 वाजेपर्यंत तो त्याने दिला पाहिजेत. त्याच्यानंतर तो स्वीकारला पण जात नाही आहे. आणि असे काही जे आहेत की उमेदवारी अर्ज भरताना आल्यानंतर जे डिपॉझिट भरलं पाहिजेत, प्रतिज्ञा घेतली पाहिजेत, काही पोच त्यांना किती डिपॉझिट आहे? आता विधानसभेसाठी 10,000 रुपये डिपॉझिट आहे. आणि डिपॉझिटच्या व्यतिरिक्त जे बाकी फॉर्म भरताना प्रत्यक्ष फॉर्ममध्ये काय काय कॉलम आहेत, काय भरलं पाहिजेत, अपक्ष उमेदवार म्हणून उभं राहत असेल तर 10 सूचक लागतात. सूचक जे आहेत ते त्याच विधानसभा मतदारसंघातले असले पाहिजेत. समजा एखादा उमेदवार जो आहे तो महाराष्ट्रातल्या कुठल्याही मतदार यादीमध्ये त्याचं नाव असेल तर तो उमेदवार म्हणून कुठल्याही विधानसभा मतदारसंघात तो उभा राहू शकतो, परंतु सूचक मात्र तो ज्या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे त्याच विधानसभा मतदारसंघाच्या यादीमध्ये सूचकाचं नाव असले पाहिजेत. मग एक सूचक दोघाला होता येऊ शकतं का, अर्ज कधीपर्यंत भरला जातो, वेळेचं काय बंधन आहे, असे काय अनेक शंका कुशंका ज्या संभाव्य उमेदवारांच्या होत्या. होऊ शकतो दोघांना सूचक होऊ शकतो, सूचकाच्या बाबतीमध्ये काही अडचण नाही. आणि प्रत्यक्ष फॉर्म भरताना सुद्धा बऱ्याच जणांचा गोंधळ होतो आणि आम्ही त्यांना सांगितलं आहे की बरेच दिवस उमेदवारी अर्ज भरायला संधी असताना सुद्धा शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होती आणि मग शेवटच्या दिवशीचा 3 वाजताचा जो टाईम आहे तो फार क्रुशियल असतो. मग 3 वाजता सगळी धावपळ होती. बरोबर शार्प 2:59 झाले की मग आमची सगळी धावपळ होती, दरवाजा बंद करणे आणि 3 वाजेपर्यंत जे आत आलेले उमेदवार आहेत मग त्यांची उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत चालती. हे टाळण्यासाठी तुम्ही जेव्हा आता उमेदवारी आजपासून सुरू होत आहे तर तुम्ही वेल इन ॲडव्हान्समध्ये उमेदवारी अर्ज भरा. तुम्हाला 4 अर्ज भरता येऊ शकतात. तुम्हाला जर अगोदर 1-2 भरायचे असेल, नंतर 1-2 भरायचं असेल तर तुम्हाला ती संधी मिळू शकते. पण शेवटच्या दिवशी येऊन जर एकदम गर्दी केली तर त्याच्यानंतर तुम्हाला कुठली संधी त्यामध्ये राहत नाही आणि त्यामध्ये जर काही चूक झाली तर मग निवडणूक निर्णय अधिकारी तुम्हाला कुठल्याही पद्धतीची मदत करू शकणार नाहीत. आणि ते अनेक बारकावे त्यांचे होते ते आम्ही शंका दूर केलेली आहे. कागदपत्र कुठली लागतात? नाही, अर्ज भरताना एकतरी समजा उमेदवार जो आहे तो जर बाहेरच्या विधानसभा मतदारसंघामधला मतदार असेल तर तिथल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी किंवा तिथल्या EROनी मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी एक प्रमाणपत्र द्यायला पाहिजेत किंवा सर्टिफाईड मतदार यादीची एक प्रत त्यांच्यासाठी पाहिजेत. सूचक जे आहे ते सूचक त्या मतदारसंघामध्ये आहेत ते आम्ही प्रत्यक्ष तपासून घेतो. डिपॉझिट जे आहे ते डिपॉझिट भरल्याची पावती
आणि प्रतिज्ञापत्र कुठे भरायचं डिपॉझिट? प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचं जे कक्ष आम्ही केलेलं आहे, जे आज काल सर्व वर्तमानपत्रामध्ये आम्ही ती यादी दिलेली आहे, त्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कक्षामध्येच आम्ही ती सर्व सोय केलेली आहे. त्या ठिकाणीच डिपॉझिट भरायचं आणि ती पावती जी आहे ती फॉर्मसोबत जोडली पाहिजे. आता आपण जाणून घेणार आहोत की अर्ज नेमका कसा करायचा. कटके सर आपल्याला सांगतील की अर्ज नेमका कसा करायचा आहे. सर नमस्कार. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीकरिता आयोगाने निर्धारित केलेला नमुना 2B आहे. हा 2B नमुना आहे. हा नॉमिनेशन पेपरचा फॉर्मॅट आहे. याच्यामध्ये या ठिकाणी आपल्याला 2 सेंटीमीटर बाय 2.5 सेंटीमीटरचे फोटोग्राफ पेस्ट करायचा असतो. याच्यामध्ये फोटो काढत असताना पूर्ण चेहरा दिसला पाहिजे आणि बॅकग्राऊंड व्हाईट किंवा ऑफ व्हाईट असलं पाहिजे. भाग क्रमांक 1 जो आहे तो मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचे उमेदवार यांच्यासाठी आहे. याच्यामध्ये जे राष्ट्रीय आणि राज्यस्तरावरचे मान्यताप्राप्त पक्ष आहेत असे 11 पक्षांच्या उमेदवारांकरिता हा भाग आहे. याच्यामध्ये उमेदवाराचं नाव, त्यांच्या वडिलाचं, आईचं किंवा पतीचं नाव, त्यांचा पूर्ण टपालाचा पत्ता आणि कुठल्या विधानसभा मतदारसंघातून ते निवडणूक, त्यांचं मतदार यादीतलं भाग क्रमांक काय आहे, अनुक्रमांक कुठे नोंदवलेला आहे, या सगळ्या बाबींचा तपशील भरून इथे सूचकाची स्वाक्षरी गरजेचं आहे. राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पक्षाचे जे सूचक आहेत त्याच्यासाठी एक सूचक गरजेचं आहे. आणि जे अपक्ष असतील किंवा मग नोंदणीकृत ज्याला आपण रजिस्टर्ड अनरेकग्नाइज पॉलिटिकल पार्टी म्हणतो, यांच्या उमेदवारांकरिता भाग 2 आहे. याच्यामध्ये सुद्धा सिमिलर तपशील, परंतु सूचक जे आहेत ते सूचक हे 10 लागतात. याच्यामध्ये 10 सूचक या ठिकाणी त्यांचा मतदार यादीतील भाग क्रमांक, अनुक्रमांक, त्यांचं संपूर्ण नाव, या ठिकाणी त्यांची स्वाक्षरी आणि इथे दिनांक, कुठल्या तारखेला ती स्वाक्षरी केली, याच्यामध्ये पूर्ण माहिती फिलअप केल्याच्या नंतर कंडिशन ही आहे की हे जे नावं आणि क्रमांक नमूद केलेले आहेत हे वोटर त्याच विधानसभा मतदारसंघातले असले पाहिजेत. याच्यानंतर इथे वयाच्या संदर्भातला तपशील नमूद करणं गरजेचं आहे की उमेदवार हा किती वयाचा आहे. जर राजकीय पक्षाच्या वतीने ते निवडणूक लढवत असतील तर त्यांनी इथे घोषणा करणं गरजेचं आहे की मी या निवडणुकीमध्ये या पक्षाकडून उभा आहे. आणि मग त्या पक्षाकरिता जे चिन्ह राखीव केलेलं आहे त्या चिन्हाच्या संदर्भात देखील त्यांना इथे नमूद करायचं आहे. इथे उमेदवाराला त्यांच्या जातीचा उल्लेख करायचा आहे. काही विधानसभा मतदारसंघ हे राखीव आहेत. आमच्या जिल्ह्यामध्ये औरंगाबाद पश्चिम ही विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीकरिता राखीव आहे. या ठिकाणी अनुसूचित जातीचाच उमेदवार निवडणूक लढवू शकतो. याशिवाय अनुसूचित जातीचे उमेदवार हे सगळ्याच विधानसभा मतदारसंघामध्ये अनुसूचित जाती किंवा जमातीचे उमेदवार निवडणूक लढवू शकतात. त्यांना इथे ते नमूद करणं गरजेचं आहे, कारण अनामत रकमेमध्ये सूट दिलेली आहे. राखीव उमेदवारांकरिता अनामत रक्कम 50% आहे. इतरांना 10,000 तर अनुसूचित जाती आणि जमातीच्या उमेदवारांकरिता 5,000. सोबत त्यांना जातीच्या प्रमाणपत्राची प्रत जोडणं गरजेचं आहे आणि इथे उमेदवारांनी त्याची स्वाक्षरी करणं गरजेचं आहे. ही राहिली तर स्वाक्षरी राहिली तर स्वाक्षरी ज्या ज्या ठिकाणी उमेदवाराच्या आणि सूचकांच्या स्वाक्षऱ्या गरजेच्या आहेत इथे रकान्यामध्ये दिले तिथे गरजेच्याच आहेत, अदरवाईज तो अर्ज बाद ठरू शकतो. या फॉर्म 2B सोबत फॉर्म 26 मधलं शपथपत्र सुद्धा दाखल करायचं आहे. फॉर्म 26 ॲफिडेव्हिट. काय जर दाखल नाही केलं तर हे होऊ शकतो, बाद कसा होऊ शकतो? आयोगाने क्वालिफिकेशन आणि डिस्क्वालिफिकेशन निश्चित केलेले आहेत. उमेदवार हा 25 वर्ष किमान वयाचा असला पाहिजे, त्याला इन्सॉल्वंट डिक्लेअर केलेलं नसलं पाहिजे, तो अनसाऊंड माइंडचा नसला पाहिजे, तो करप्ट प्रॅक्टिसेसमध्ये होता म्हणून त्याला काढून टाकलेला आहे असं नसलं पाहिजे, तो लाईव्ह कॉन्ट्रॅक्ट जो शासनासोबतचा आहे त्यांच्यासोबत त्याचा लाईव्ह कॉन्ट्रॅक्ट नसला पाहिजे. अशा अनेक बाबी आहेत. या सगळ्या बाबींची माहिती आम्ही संभाव्य उमेदवारांना
थोड्या वेळापूर्वीच इथे सादरीकरणाच्या माध्यमातून सखोल त्यांना माहिती दिलेली आहे. याबरोबर आपल्याला ॲफिडेव्हिट फॉर्म नंबर 26 मधला दाखल करायचा असतो. याच्यामध्ये मालमत्तेचा तपशील आणि गुन्हेगारीच्या संदर्भातला पूर्ण तपशील आपल्याला याच्यामध्ये पूर्ण द्यावा लागतो. या ॲफिडेव्हिटमधले सगळे रकाने हे जिथे जिथे आपल्याला दिलेले आहेत तिथे जी जी माहिती आवश्यक आहे ती भरणं अनिवार्य आहे. जिथे माहिती नसेल तिथे लागू नाही, निरंक, माहीत नाही अशा स्वरूपाचं नमूद करणं गरजेचं आहे. कुठलाही रकाना कोरा ठेवता येत नाही. कोरा रकाना जर ठेवला तर आर.ओ. त्यांना चेकलिस्टच्या माध्यमातून की अमुक अमुक आपल्या ॲफिडेव्हिटमध्ये त्रुटी राहिलेली आहे, आपण ती परिपूर्ण ॲफिडेव्हिट दाखल करा अशा स्वरूपाचं त्यांना दिलं जातं. आणि उमेदवाराला हे बंधनकारक आहे, त्यांनी ते सुधारित शपथपत्र दाखल करणं गरजेचं आहे. जर मुदतीमध्ये त्यांनी सुधारित शपथपत्र दाखल नाही केलं तर स्क्रुटनीमध्ये त्यांचा अर्ज बाद होऊ शकतो. असं या व्यतिरिक्त काय? याच्याशिवाय अनामत रक्कमेची पावती भरायची आहे. आणि उमेदवार जर का मतदारसंघाच्या बाहेरचा असेल, महाराष्ट्र राज्यातील कोणत्या तरी विधानसभा मतदारसंघातील तो मतदार असला पाहिजे. एका उमेदवाराला जास्तीत जास्त 2 विधानसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवता येते, 2 पेक्षा जास्त नाही. तर याच्यासाठी ते ज्या कोणत्या विधानसभा मतदारसंघाचे मतदार असतील तिथल्या EROनी त्यांना दिलेलं मतदार नोंदणीचं प्रमाणपत्र जोडणं अनिवार्य आहे. धन्यवाद जिल्हाधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी. आणि जर आपण अर्ज भरण्यासाठी इच्छुक असाल तर ही माहिती तुमच्यासाठी निश्चित उपयुक्त आहे, जेणेकरून तुमचा अर्ज चुकणार नाही, चुका होणार नाहीत आणि अर्ज बाद होणार नाही. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.